काही बातम्या सविस्तरपणे बघूयात। येत्या गुरुवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात होतेय। त्यापूर्वी नॉनव्हेज प्रेमींनी आज पुण्यातल्या मटण आणि चिकन मार्केटमध्ये मोठी गर्दी केली आहे। त्यात मटण खाण्यासाठी आजचा शेवटचा रविवार असल्याने पुणेकरांनी सकाळी 6 वाजल्यापासून रांगा लावलेल्या आहेत। पुण्याच्या मटण मार्केटमधून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। आखाड महिन्यातला आज शेवटचा रविवार आहे आणि नॉनव्हेज प्रेमींची पुण्यातील वेगवेगळे मटण आणि चिकन शॉपच्या बाहेर मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने गर्दी दिसते। आपण बघतोय आज रविवार आणि अर्थातच पुढच्या गुरुवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि त्या अगोदर प्रत्येकाने या ठिकाणी आज घरात नॉनव्हेजचं बेत तयार करण्याचंच ठरवलेलं असं दिसतंय, कारण आपण बघतोय खूप मोठी रांग या ठिकाणी लागलेली आहे। खरं तर अशी परिस्थिती आहे की डबल रांग या ठिकाणी करावी लागते, ट्रॅफिक जाम होण्याची वेळ आलेली अशी परिस्थिती आज पुण्यामध्ये। अनेकांच्या घरी आज वेगवेगळे बेत आहेत, म्हणजे मटन बिर्याणी, चिकन, खिमा। काय तुमच्या घरी आज स्पेशल? आम्ही 1 तास झालं थांबलेलो आहोत लाईनीमध्ये आणि आज आमच्या घरी मटन बिर्याणीचा बेत आहे आणि आज शेवटचा रविवार असल्यामुळे आणि इथं खूप चांगलं मटण मिळत असल्यामुळे खूप गर्दी आहे। आखाड्यातला शेवटचा रविवार आहे, त्यामुळे बेत हा एकदम भक्कम आहे घरी सध्या। कमीत कमी मला तरी असं वाटतंय की इथं प्रत्येक जण कमीत कमी 1 किलो तरी आज इथून घेऊन नक्की जाणार असणार, 2 किलो 3 किलो 4 किलो जे काय असेल ते। त्यामुळे बेत हा एकदम भक्कम आहे, त्यात वाद नाही। आज आमची पार्टी आहे, आम्ही एक साधारण 5-1 किलो मटण घेऊन जाणार आहे। हो, त्यानंतर सुक्क करून एन्जॉय करणार। सकाळपासून 2-2, 3-3 तास या ठिकाणी या रांगेत उभ्या आहेत आणि आखाड महिन्यातला आज शेवटचा रविवार आहे। अशाच पद्धतीने पुण्यातील अनेक दुकानांच्या बाहेर गर्दी पाहायला मिळते आणि प्रत्येकाच्या घरी आज स्पेशल नॉनव्हेजचा बेत असणार आहे। कॅमेरामॅन राजेश बिडकर सह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे।